नमस्कार, मी रोहित दळवी दैनिक आधुनिक केसरीतर्फे विश्वव्यापी मराठी दैनिकात आपलं स्वागत करतो। मी आहे विधान भवन मुंबई या ठिकाणी आणि आपण पाहणार आहोत अधिवेशनाचे लाईव्ह अपडेट। उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनाच्या कव्हरेजसाठी आम्ही मुंबईत दाखल झालेलो आहोत। माझ्याबरोबर आहेत संदीप शेलार आमचे जिल्हा प्रतिनिधी, तसेच नयन डुमरे आहेत, आपले रामचंद्र कुंभार सर आहेत, तसेच शिवाजी हुलावळे, असे आम्ही 5 ते 6 पत्रकार मित्र अधिवेशनासाठी दाखल झालेलो आहोत। आणि या अधिवेशनाचे अपडेट म्हणजे उद्यापासून म्हणजे 22 तारखेपासून हे अधिवेशन सुरू होणार आहे। 3 आठवड्याचं अधिवेशन आहे। 10 जुलैला याची समाप्ती आहे आणि नेहमीप्रमाणे आता चहापान सुरू झालेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे आणि या अधिवेशनात गाजणारे मुद्दे म्हणजे नुकतीच ठाकरे गटामध्ये खासदारांमध्ये पडलेली फूट, यावरून आता वादंग निर्माण होणार आहे, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होणार आहेत आणि नेहमीप्रमाणे सरकारला कोंडीत धरण्याचा विरोधकांचा मानस असणार आहे। तसेच लांबलेला पाऊस, यामुळे पेरणी रखडलेली आहे, शेतकऱ्यांसमोर एक ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे आणि पावसामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न शहरांमध्ये उद्भवलेला आहे, ग्रामीण भागांमध्ये तशी स्थिती आहे। त्याचप्रमाणे या दोन्ही सभागृहांना अजून देखील विरोधी पक्षनेता नाही आहे, विधानसभेला पण नाही आणि विधान परिषदेला नाही आहे आणि ही सगळी तयारी पाहतोय आपण प्रशासनाची। सर्व प्रशासन सज्ज झालेलं आहे। 3 आठवड्याच्या या अधिवेशनामध्ये सर्वसामान्यांचे कोणते मुद्दे तडीस लागणार हे आपल्याला पाहावं लागेल। तसेच आपण पाहतोय की यावेळेस जी ई प्रणाली सिस्टीम आणलेली आहे, म्हणजे जे पूर्वी पास होते ते हाताने लिहून दिले जायचे, मॅन्युअल होते, ते आता ई प्रणालीद्वारे म्हणजेच आपल्याला फेस रेकग्नायझेशन सिस्टीमद्वारे आपल्याला विधान भवनात प्रवेश मिळणार आहे। ही एक खूप चांगली बाब आहे, ज्यामध्ये जे अनऑथराइज ॲक्सेस आहे तो राहणार नाही आणि थांबणार आहे आणि जो पत्रकार आहे, जे पत्रकार आहेत किंवा विधिमंडळातील कर्मचारी, इतर त्यांचे मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक, आमदारांचे स्वीय सहाय्यक, या सर्वांना ऑनलाईन ॲक्सेस दिलेला आहे। फेस रेकग्नायझेशन सिस्टीमद्वारे हा ॲक्सेस दिलेला आहे। हा एक मोठा बदल आपण पाहतोय आणि या 3 आठवड्याच्या अधिवेशनात आपलं पूर्ण दैनिक आधुनिक केसरीचं लक्ष राहणार आहे। आपले संपादक डॉक्टर प्रभू गोरे सर आणि आपले एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन वसंत मुंडे सर यांनी विशेष आम्हाला अनुमती देऊन या अधिवेशनाचं कव्हरेज करण्यासाठी पाठवलेलं आहे। तर या सर्व दैनिक आधुनिक केसरी परिवाराचा आम्ही मनापासून आभार मानतो आणि या अधिवेशनाचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा दैनिक आधुनिक केसरी। धन्यवाद।